All right, very good afternoon, all of you. We are here with complex numbers, exercise 1.4. Question number 2 चा सब क्वेश्चन नंबर 8 आपण करतोय. a minus b into a minus b ओमेगा a minus b into ओमेगा स्क्वेअर आणि प्रूव्ह करायचं इट इज a क्यूब मायनस बी क्यूब. मित्रांनो, a क्यूब मायनस बी क्यूब प्रूव्ह करायचं आहे म्हटल्यावरती आपण याला असाही करू शकतो. इकडे बघा, a क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला काय असतो? a क्यूब मायनस बी क्यूब a मायनस बी इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. तुम्ही हा भाग जरी प्रूव्ह केला ना, म्हणजे याच्या जागी ए क्यूब मायनस बी क्यूबच्या जागी हे जरी आलं ना सगळं, तरी तुम्ही हे आणल्यासारखंच आहे ना. सिंपल आहे. आता हे जाणून घेणं का महत्वाचं आहे? त्याचं सिंपल रिझन आहे की ए मायनस बीचा जो पार्ट आहे तो ऑलरेडी आपल्याकडे क्वेश्चनमध्ये आहे. तुम्हाला एल एच एस इक्वल टू आर एच एस प्रूव्ह करायचं आहे आणि आर एच एस मध्ये ए क्यूब मायनस बी क्यूब थोडक्यात फॉर्म्युला विचारलाय. फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला काय असतो? ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. तुम्हाला डिरेक्टली हे प्रूव्ह करता नाही आलं तरी जमेल. हे केलं, हे सगळं जरी आलं ना तरी चालणार आहे. आता काही लोक म्हणतील मग क्यूबवाला हे छोटे आहेत आणि दोनच आहेत. प्रॉब्लेम तो नाही आहे हे छोटे असण्याचा. प्रॉब्लेम हा आहे की एचा क्यूब तयार कुठून होईल? लगेच काही लोक म्हणतील ए इंटू ए क्यूब होईल. जर तुम्ही ह्याला इन्व्हॉल्व केला ना आतमध्ये, तर हे ब्रॅकेट भेटणार नाही तुम्हाला ए मायनस बीचं. थोडंसं कठीण आहे, म्हणजे हे भेटायची गरज पण नाही थोडा, पण ते कॉम्प्लेक्स होऊन जाईल. पण हे सगळे जर तिन्ही मल्टिप्लाय करत बसाल ते डॉंकी वर्क आहे. माझं म्हणणं असं आहे की ए क्यूब मायनस बी क्यूब डायरेक्ट प्रूव्ह करण्यापेक्षा तुम्ही हा पार्ट प्रूव्ह करा, ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता मी असा टास्क ह्यासाठी करतोय कारण ह्यातला हा जो पार्ट आहे ए मायनस बी हा ऑलरेडी आहे आपल्याकडे. म्हणजे थोडक्यात काय, या दोन ब्रॅकेट पासून आपल्याला हे एवढं प्रूव्ह करायचं आहे. हा भाग ऑलरेडी इथे आहे ए मायनस बी. या दोघांपासून आपल्याला हे आणायचं आहे. कसं आणणार लक्षात घ्या. हे बघा, एल एच एस इज इक्वल टू ए मायनस बी ओमेगा ए मायनस बी ओमेगा स्क्वेअर. याला डिस्टर्ब करू नका, कारण म्हणजे ह्याला युजच करू नका. त्याचं रिझन आहे की तो आपल्याला आन्सरमध्ये पाहिजे. तो ए मायनस बी विल बी ॲज इट इज. ए मायनस बी विल बी ॲज इट इज. ह्या दोघांना मल्टिप्लाय करायचं आपलं, त्यामुळे त्यांना सेपरेट ब्रॅकेटमध्ये लिहितोय मी. ए मायनस बी ओमेगा ए मायनस बी ओमेगा स्क्वेअर ए मायनस बी. आता हा जो ए आहे हा अख्ख्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार. ए इंटू ब्रॅकेट ए मायनस बी ओमेगा स्क्वेअर. चेक. हा पहिला ए घ्यायचा, तो इथे लिहायचा, हे अख्खं ब्रॅकेट इथे लिहायचा. आता मायनस बी ओमेगा इथे लिहा, मायनस बी ओमेगा, परत हे अख्खं ब्रॅकेट इथे लिहा. हे आपण 8वी पासून करत आलोय. दोन ब्रॅकेट्सचं मल्टिप्लिकेशन नवीन नाही आपल्यासाठी. वी हॅव डन इट दिस सिन्स लास्ट 3 to 4 years, 3 years ॲटलिस्ट. आता एल एच एस इज इक्वल टू ए मायनस बी ॲज इट इज. या ए मायनस बीला असं काय ठेवतोय तुम्हाला सांगितलंय मी ऑलरेडी. याचं उत्तर हे आलं पाहिजे. हा एक फॉर्म्युला आहे, त्यातला हा पार्ट तर माझ्याकडे क्वेश्चनमध्येच आहे, त्यामुळे मी त्याला तसंच ठेवतोय. ठीक आहे. आता हे सगळं मल्टिप्लाय करून बघूया काय येतं. ए इंटू ए काय येणार आहे? ए स्क्वेअर. ए इंटू बी ओमेगा स्क्वेअर काय येणार? ए बी ओमेगा स्क्वेअर. बी ओमेगा इंटू ए बी ओमेगा. ए बी ओमेगा मायनस मायनस काय येणार? प्लस. बी इंटू बी काय येणार आहे? बी स्क्वेअर. ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर ओमेगा क्यूब. चेक. परत बघा, ए इंटू ए स्क्वेअर, ए इंटू बी ओमेगा स्क्वेअर ए बी ओमेगा स्क्वेअर. पुढे मायनस बी ओमेगा इंटू ए बी ओमेगा मायनस मायनस प्लस बी इंटू बी बी स्क्वेअर ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर ओमेगा क्यूब. बट ओमेगा क्यूब की किम्मत कितनी येते? 1. वी नो दैट ओमेगा क्यूब इज 1. तो यहाँ पर जो ओमेगा क्यूब है उसके जगह क्या आएगा? 1 आएगा. राइट. सिंपल. त्याच्या पुढे बघा येईल एल एच एस इज इक्वल टू ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस ए बी ओमेगा स्क्वेअर मायनस ए बी ओमेगा प्लस बी स्क्वेअर येणार फक्त, कारण ओमेगा क्यूबची किंमत काय येते? 1. ती नाही लिहिली तरी जमते, डायरेक्ट बी स्क्वेअर टाकलं आपण. इथे थोडं सॉल्व्ह करावं लागेल आणि ते सॉल्व्ह करून आपल्याला हे ए बी वाला टर्म आला पाहिजे. बघूया तो कसा येतो ए बी वाला टर्म. लेट्स सी. सो एल एच एस इज इक्वल टू ए मायनस बी ॲज इट इज. ए मायनस बी ॲज इट इज. पुढे ए स्क्वेअर. इकडे मायनस ए बी कॉमन निघेल बघा. मायनस ए बी दोघांकडनं कॉमन निघणार आहे. कॉमन काढूया मायनस ए बी. जर मायनस ए बी कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील? हा पलीकडचा तर बी स्क्वेअर तसाच लिहून टाका, त्याचा काय संबंध नाही या गोष्टीशी.
दोन्हीकडनं जर मायनस साईन सहित ए बी बाहेर काढलं तर इकडे काय राहिलं पाहिजे, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा. मायनसचं बाहेर गेलं ना, मायनस कॉमन काढताय, इथं काय राहिलं पाहिजे, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा. ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा. मायनस ए बी दोन्हीकडनं बाहेर निघालं, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा. ऑल राईट. आता हे ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा याची काहीतरी किंमत निघली पाहिजे, ती किंमत आपण काढूया. इकडे बघा, वी नो दॅट, फॉर्म्युला काय सांगा, आपल्याला माहिती आहे एक फॉर्म्युला आहे. वी नो दॅट, फॉर्म्युला सांगा पटापट. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 0. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 0. त्यातला याला इथंच ठेवा, प्लस 1ला पलीकडे पाठवा. प्लस 1 पलीकडे गेल्यावर काय होईल, -1. तुम्हाला मिळेल ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय भेटलं, -1. याच्या जागी -1 टाकायचं तुम्हाला. LHS इज इक्वल टू ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस ए बी इंटू ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा इज -1. इथं टाका -1 प्लस बी स्क्वेअर. LHS इज इक्वल टू ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस मायनस काय येईल, प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. सो LHS इज इक्वल टू ए क्यूब मायनस बी क्यूब. बघा याचाच फॉर्म्युला आला की नाही, ते ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. तुम्हाला असं करायचं, असं करा, एल्स मग बघा मल्टिप्लिकेशन जर करायचं ठरलं, समजा तुम्हाला डायरेक्ट अटॅक करायचा आहे, तर पहिले 2 ब्रॅकेट मल्टिप्लाय करून घ्या, कुठलेही 2, पहिले हे 2 मल्टिप्लाय करून घ्या, मग तिसरा त्याला मल्टिप्लाय करा. बट आय टेल यू समथिंग, हे फार टफ जाणार तुम्हाला जर तिन्ही करत बसलात तर. इथं आयतं भेटतं ए मायनस बी. आता हे कोणाला सुचणार आहे, ज्याला फॉर्म्युला येतोय. ज्याला फॉर्म्युला येत नाही त्याचं पंचायतच आहे इकडे, आहे की नाही. फॉर्म्युला आले पाहिजेत. कुठले फॉर्म्युले, हे ए क्यूब मायनस बी क्यूब, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी ए मायनस बी, हे इझी फॉर्म्युले, हे आले पाहिजेत आपलं. क्वेश्चन नंबर 3 कडे वळूया. एक्सरसाइज 1.3 चा क्वेश्चन नंबर 3 आहे, त्याचा पहिला क्वेश्चन आहे. इथे व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. लेट अस सी, ओमेगा प्लस 1 अपॉन ओमेगा येईल बघा. ओमेगा प्लस 1 अपॉन ओमेगाची किंमत शोधायची. व्हेरी सिंपल. तुम्ही काय करायचं, नॉर्मली ह्याला जसं ओमेगा इकडे मल्टिप्लाय करतो तसं मल्टिप्लाय करा. ओमेगा इंटू ओमेगा काय येईल सांगा, ओमेगा प्लस 1 अपॉन ओमेगा इज इक्वल टू ओमेगा इंटू ओमेगा इज ओमेगा स्क्वेअर प्लस 1 अपॉन ओमेगा. ओमेगा प्लस 1 अपॉन ओमेगा, व्हॉट इज ओमेगा स्क्वेअर प्लस 1. आता ह्याची किंमत शोधावं लागेल, सांगतो अशी किंमत कशी शोधायची. बट 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 0. त्यातला ओमेगा स्क्वेअर प्लस 1 बघा, हा 1 तर आहेच आणि ओमेगा स्क्वेअर तर आहेच. ओमेगा स्क्वेअर प्लस 1 याला आणि याला इथंच ठेवला, कोणाकोणाला, या 1ला आणि या ओमेगा स्क्वेअरला. का, कारण हा फॉर्म्युल्यामध्ये आहे, आपल्या क्वेश्चनमध्ये आहे, आपल्या ओमेगा स्क्वेअर प्लस 1. हा प्लस ओमेगा पलीकडे गेल्यावर काय सांगा, मायनस ओमेगा. म्हणजे ओमेगा स्क्वेअर प्लस 1 ची किंमत आपल्याला मिळाली मायनस ओमेगा. तुम्हाला मिळेल ओमेगा प्लस 1 अपॉन ओमेगा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर प्लस 1 इज मायनस ओमेगा अपॉन ओमेगा. इकडचा ओमेगा गेला, इकडचा ओमेगा गेला, आन्सर काय भेटलं, -1. तुम्हाला किंमत भेटली पाहिजे, एक रिअल व्हॅल्यू मिळाली पाहिजे. ओमेगामध्ये उत्तर राहिलं नाही पाहिजे, कारण फाइंड द व्हॅल्यू ऑफ म्हटले ते. सेकंड क्वेश्चन इकडे बघा, याच्यामध्ये ओमेगा स्क्वेअर, ओमेगा क्यूब आणि ओमेगा रेस टू 4 दिले. याला सॉल्व्ह करत असताना थोडासा विचार करा की डायरेक्ट व्हॅल्यू टाकल्यावर बघा, ओमेगा क्यूबची व्हॅल्यू काय येते, 1 येते. ओमेगा रेस टू 4 ची व्हॅल्यू काय येते, ओमेगा येते. ओमेगा स्क्वेअर प्लस 1 राहील. ओमेगा स्क्वेअर प्लस 1 म्हणजे मायनस ओमेगा येईल, आहे की नाही. पण मायनस ओमेगा हे रॉंग आन्सर आहे. का रॉंग आन्सर आहे सांगा, कारण तुम्हाला किंमत विचारली आहे. दे आस्क्ड यू टू फाइंड आउट द व्हॅल्यू. ओमेगामध्ये व्हॅल्यू नाही आली पाहिजे. आता काय करायचं बघा, इथं जर का मी ओमेगा कॉमन काढला, ओमेगा स्क्वेअर जर का कॉमन काढला, ओमेगा स्क्वेअर ह्या सगळ्यांमधून, इकडे बघा, इथून जर का मी ओमेगा स्क्वेअर कॉमन काढला, आतमध्ये काय राहील सांगा. हा जर बाहेर पडला तर ह्याच्या जागी काय येणार, 1. ह्याच्यातून 2 ओमेगा बाहेर पडले, 3 होते ना इकडे, 2 बाहेर पडले तर किती राहणार, 1 ओमेगा राहणार. याच्यातून 2 ओमेगा बाहेर पडले, 4 आहेत ना याच्याकडे, किती राहणार, 2 राहणार. कळतंय नक्की. ओमेगा स्क्वेअर कॉमन काढला, इथे अख्खाच कॉमन निघाल्यामुळे 1 राहिला याच्या जागी.
इथे 2 निघाल्यामुळे 1 राहिला आणि इकडे 4 मधनं 2 निघाल्यामुळे 2 राहिले. आता आपल्याला परत एकदा फॉर्म्युला माहिती आहे, बट 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल टू therefore ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा क्यूब प्लस ओमेगा रेज टू 4 इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू 0. आन्सर किती आलं? आन्सर असं झालं पाहिजे 0 1 3 -3. ओमेगा मध्ये आन्सर आलं की गेम फसलाय म्हणायचं. तुम्ही रॉंग आन्सर काढलाय असं पकडून चला. थोडं पुढे जाऊया आपण. 1 मायनस ओमेगा स्क्वेअर होल क्यूब. आता पुन्हा एकदा सिम्प्लिफिकेशनची वेळ आली आहे. हे बघा, वी नो दॅट. पहिले तर LHS लिहून, LHS म्हणजे क्वेश्चन ठीक आहे, नंतर लिहा क्वेश्चन. LHS RHS नाही आहे. वी नो दॅट 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 0. ठीक आहे. आता तुम्ही ना याच्यापैकी इथे काय दिसतंय ते बघा. याच्यापैकी इथे काय दिसतंय ते बघा. काहीच दिसत नाही बघा, खरं सांगायचं म्हणजे नुसता 1 दिसतोय. ओमेगा तर पॉझिटिव्ह इकडे, पण इकडे निगेटिव्ह ओमेगा आहे. इकडे पॉझिटिव्ह ओमेगा स्क्वेअर, इकडे निगेटिव्ह ओमेगा स्क्वेअर आहे. याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. आता काय केलं पाहिजे बघा, हे सगळं कट करून याला थोडं सिम्प्लिफाय केलं पाहिजे. सांगतो बघा कसं. मी तसंही आन्सर काढला असतं, पण तुम्हाला ते जड जाईल. मी तुम्हाला डिरेक्ट म्हणजे स्टेप वाईज सांगतो. पहिले परत एकदा क्वेश्चन लिहितोय मी. लक्ष द्या. इथून आहे ना, इथून मी मायनस साईन कॉमन काढणार आहे. मायनस साईन कॉमन निघू शकते की नाही निघू शकत? निघू शकते ना, राईट. मायनस साईन जर कॉमन निघाली तर काय राहील बघा आतमध्ये, 1 इंटू, त्याला कसं लिहाल, 1 मायनस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर क्यूब. इथे मी लिहितोय 1 प्लस ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा. मी सांगतो मी काय काय चेंजेस केलेत. मी ह्या दोन्हीकडची मायनस साईन बाहेर काढली. जर मी दोन्हीकडची मायनस साईन बाहेर काढली तर आतमध्ये काय राहणार? तसंच राहणार. कळतंय का? हा 1 तर तसाच आहे. नक्की कळालं काय केलंय? दोन्हीकडची मायनस साईन बाहेर काढली की ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर तसाच राहणार आहे. इथे मी मुद्दाम काय केलं, 1च्या बाजूला ओमेगा स्क्वेअर आणून सोडला आणि पलीकडे मायनस ओमेगा लिहिलाय. 1च्या बाजूला ओमेगा स्क्वेअर, पलीकडे मायनस ओमेगा. ते का केलं हे कळेल तुम्हाला 1-2 मिनिटात. आता नाव 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 0. हे बघा, हे सगळे प्लस मध्ये होते ना. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर मला भेटलं तर मला व्हॅल्यू काढणं सोपं जाईल, म्हणून मी तसं केलं होतं. नाव टेक अ लुक ॲट दिस. ह्या दोन्ही ब्रॅकेट्समध्ये चेक करा आपल्या फॉर्म्युल्यामधलं काय काय आहे. पहिल्या ब्रॅकेटमध्ये तुम्ही पाहू शकता की ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर इथे पण आहे की नाही? ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर. त्याची किंमत शोधायची म्हटल्यावर काय करायचं? कोणाला पलीकडे पाठवायचं? 1 ला पलीकडे पाठवायचं. 1 पलीकडे गेल्यावर काय होणार? -1. ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू, इकडनं पण ह्याची पण किंमत काढून टाकू. सांगा कोणाची किंमत काढायची? हे बघा, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 0. कोणाची किंमत शोधायची सांगा? कोण सेम दिसतंय या फॉर्म्युल्यामध्ये आणि ह्या ब्रॅकेट्समध्ये? 1 प्लस ओमेगा स्क्वेअर है ना. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर, मग त्याला इथेच ठेवा, याला पलीकडे पाठवा. काय येईल सांगा बरं? 1 प्लस ओमेगा स्क्वेअर, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू, प्लस ओमेगा इकडे गेल्यावर काय येईल? मायनस ओमेगा. हे सगळं आता इथे पुट करणार आहोत आपण. लक्ष द्या काय होणार आहे. दॅट इज इक्वल टू 1 मायनस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअरची किंमत काय? -1 होल ब्रॅकेट क्यूब प्लस व्हॉट इज 1 प्लस ओमेगा स्क्वेअर? मायनस ओमेगा होल ब्रॅकेट क्यूब. केतन कळतंय का रे? 1 प्लस ओमेगा स्क्वेअरला काय टाकलं आपण? मायनस ओमेगा. थोडं पुढे, मायनस मायनस इज प्लस, 1 प्लस 1 होल ब्रॅकेट क्यूब, मायनस ओमेगा मायनस 2 ओमेगा होल ब्रॅकेट क्यूब, 1 प्लस 1 इज 2 क्यूब. इथे -2चा पण क्यूब आणि ओमेगाचा पण. हा क्यूब जो आहे ना, हा दोघांना भेटणार.
या -2 ला पण भेटणार, ओमेगाला पण भेटणार. क्लिअर एकदम. पॉवर जी असते ब्रॅकेटच्या बाहेरची ती कॉमनली शेअर होते सगळ्यांमध्ये, तो दोघांना भेटणार आहे. अगेन इथे काय येईल बघा, दॅट इज 2 क्यूब इज 8, -2 चा क्यूब काय येणार -8, ओमेगा क्यूब काय येतं 1, 8 प्लस मायनस इज मायनस, फायनल आन्सर काय आलं. समजतंय काय केलंय. स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचंय. हे असं सगळे 3 लोक भेटले आणि क्यूब भेटले की कधीच काय म्हणतात त्याला हार्ड अँड फास्ट थिंकिंग नाही करायची की फॉर्म्युला वापरू कुठला तरी. फॉर्म्युला म्हणजे कोणता, a+b द होल स्क्वेअर, a+b द होल क्यूब. अजिबात नाही. 3 टर्म्स आहेत, तसाही फॉर्म्युला एक्झिस्ट होत नाही. इकडे सिम्प्लिफिकेशन करावंच लागणार तुम्हाला. ऑलराईट, आता हे प्रॅक्टिसनुसार होऊन जाईल तुमचं वर्ग. प्रॅक्टिसच लागणार याला, डिफरंट सम्स करून आयडिया येते नेमकं काय केलं पाहिजे. आता इथे बघा सगळे मल्टिप्लिकेशनला आहेत आणि आपल्याला किमती शोधायच्यात. सगळेच मल्टिप्लिकेशनला आहेत. 1 प्लस ओमेगा, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर, 1 प्लस ओमेगा रेज टू 4, पुन्हा एकदा 1 प्लस ओमेगा रेज टू 8. काय केलं पाहिजे बघा. 1 प्लस ओमेगा मी तसाच ठेवतो जरा. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर, 1 प्लस ओमेगा स्क्वेअरला पण तसाच ठेवूया. 1 प्लस ओमेगा रेज टू 4 ला मी काय लिहितोय नीट बघा, ओमेगा क्यूब इंटू ओमेगा. चेक. ओमेगा रेज टू 3 इंटू ओमेगा रेज टू 1, 3 + 1 किती झालं 4. त्याला असं लिहिता येतं. हे कसं आहे माहिती आहे का, एक्स रेज टू 4 असेल तर तुम्ही कसं लिहाल, एक्सचा क्यूब इंटू एक्स. तसंच येते ओमेगा रेज टू 4 आहे, तुम्ही लिहू शकता ओमेगा रेज टू 3 इंटू ओमेगा. सिंपल. वन प्लस ओमेगा रेज टू 8 ला लिहाल ओमेगा रेज टू 3 होल रेज टू 2 इंटू ओमेगा स्क्वेअर. चेक. 3 2 जा 6, 6 + 2 8. असं करता येऊ शकतं याला. ठीक आहे. आता इथे लिहायचं बट ओमेगा क्यूबची व्हॅल्यू काय येते 1. तो सगळीकडे एकत्र लढाई करू नका, म्हणजे ह्यांना पण मल्टिप्लाय करताय, हे पण चालू करताय. डोंट डू इट. थोडा संयम ठेवा, कारण प्रॉब्लेम असा आहे ना की आन्सर एखादी व्हॅल्यू आली पाहिजे, म्हणजे कुठला तरी एक नंबर आला पाहिजे. चुकून ओमेगामध्ये आन्सर आलं, ओमेगा स्क्वेअरमध्ये आलं तर मग प्रॉब्लेम होऊन जाईल. त्याच्यामुळे स्लो स्टेप बाय स्टेप करायचं आहे. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज 1 प्लस, मित्रांनो ओमेगा क्यूबची किंमत काय असते 1, राहायला काय बघते इथे ओमेगा. 1 प्लस परत ओमेगा क्यूबची किंमत 1, 1 चा स्क्वेअर काय येणार इंटू ओमेगा स्क्वेअर, म्हणजे फक्त राहणार काय इथे ओमेगा स्क्वेअर. कळते ना, याची किंमत 1च येणार ना, 1 चा स्क्वेअर 1च असतो, मग फक्त राहिला ओमेगा स्क्वेअर. तुम्ही बघताय की डबल ब्रॅकेट झाले सगळे. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर, 1 प्लस ओमेगा, 1 प्लस ओमेगा. डबल होतोय ब्रॅकेट सगळे. जर डबल असेल तर काय होईल, सगळ्यांचा स्क्वेअर होईल. बरोबर ना, डाऊट आहे कोणाला. पण एवढं सगळं करत बसायचं नाही. तुम्ही काय करायचं, बट 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 0. 1 प्लस ओमेगा जिथे आहे त्या 1 प्लस ओमेगाची मी किंमत शोधू शकतो. कशी शोधायची सांगा, कोणाला पलीकडे पाठवायचं ओमेगा स्क्वेअरला. हा जर ओमेगा स्क्वेअर इकडे गेल्यावर काय येईल मायनस ओमेगा स्क्वेअर. सो 1 प्लस ओमेगा विल बी मायनस ओमेगा. इथे टाकूया 1 प्लस ओमेगा. बरं, आणखीन एक, याचं तर काम झालं, याचं आणि याचं काम झालं. 1 प्लस ओमेगाची किंमत काढली, याचं पण काम करायचं राहील ना 1 प्लस ओमेगा स्क्वेअरचं. कसं करायचं बघा, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 0. आता 1 प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काढूया आपण. 1 प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू कशी निघेल सांगा, कोणाला पलीकडे पाठवावं लागेल, ओमेगाला पलीकडे पाठवावं लागेल ना. 1 प्लस ओमेगा स्क्वेअरची जर व्हॅल्यू काढायची झाली 1 प्लस ओमेगा स्क्वेअर, हा प्लस ओमेगा इकडे आल्यावर काय येईल मायनस ओमेगा. काय करूया इथे बघा, 1 प्लस ओमेगाच्या जागी 1 प्लस ओमेगा जागी टाकणार मायनस ओमेगा स्क्वेअर. 1 प्लस ओमेगा स्क्वेअरच्या जागी काय टाकणार मायनस ओमेगा. कळते सगळ्यांना काय चाललंय नेमकं. 1 प्लस ओमेगाची किंमत आपण काढली मायनस ओमेगा स्क्वेअर, 1 प्लस ओमेगा स्क्वेअरची किंमत काढली मायनस ओमेगा. ती फक्त बुट करतोय मी. परत बघा 1 प्लस ओमेगा किती आहे मायनस ओमेगा स्क्वेअर. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज मायनस ओमेगा. आता एक गोष्ट तर बघकी की मायनस मायनस प्लस, प्लस मायनस मायनस आणि मायनस मायनस परत प्लस, सगळे प्लसच होणार आहे शेवटला. 4 वेळा मायनस आहे म्हणल्यावर ते प्लसच होणार आहे. इवन नंबर 4 हा इवन नंबर आहे ना, 4 वेळा मायनस आहे. ओके, आता ओमेगा किती वेळा बघा इथे 2 1 3 4 5 6, 6 वेळा. 2
2 4 5 आणि 6 ओमेगा रेश टू किती झालं 6 ओमेगा रेश टू 6 ला कसं लिहाल ओमेगा रेश टू 3 होल रेश टू 2 ओमेगा क्यूबचं व्हॅल्यू 1 1 चा स्क्वेअर कळतंय नक्की डाऊट आहे इझी समजत पुढे पुढे नाही काय संपले आजचा कंटेंट संपला तुमचा देऊन टाका पटापट हा पहिले लिहा कारण पुढचा सम मॅच नाही होणार म्हणजे तेवढ्या वेळेस संपणार नाही आपला क्वेश्चन नंबर 4 उद्या करतोय आपण 4 आणि 5 येस